हे पहा, आज आपण हिरव्या सिमला मिरचीची भाजी बनवलेली आहे. भोपळी मिरची सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये विटॅमिन सी, ए, के भरपूर प्रमाणात असतात, की जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि डोळे आणि हाडांचे आरोग्य सुधारतात आणि त्वचेसाठी चांगले असते. ते अँटीऑक्सिडंट असल्याने वजनही कमी होते. त्याला भोपळी मिरची देखील म्हणतात. लाल, पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची वेगवेगळ्या पोषक तत्वांनी समृद्ध असते. अति प्रमाणात खाल्ल्यास काही लोकांना त्रास होऊ शकतो, म्हणून योग्य प्रमाणातच ही मिरची खावी. पहा, माझ्या आईने 3 प्रकारच्या सिमला मिरचीची भाजी बनवलेली आहे. तर बघा, एक मिठाची आहे, एक पिठाची आहे आणि एक कुटाची आहे. तर मिठाच्या भाजीत लसूण, जिरे आणि सिमला मिरची, हळद, हिंग आणि मीठ एवढंच घातलेलं आहे. आणि कुटाच्या भाजीतही तेच सगळं घातलेलं आहे. हळदही घातली आहे, मिठाच्यात पण हळद घातलेली आहे आणि यात फक्त शेंगदाण्याचा कुटा पण वरून घातलेला आहे. पिठाच्या भाजीतही सगळं तेच घातलेलं आहे, फक्त त्याच्यामध्ये वरून पीठ पेरलेलं आहे आणि याच्यात शेंगदाण्याचं कूट नाही घातलेलं आहे. अशा प्रकारे 3 प्रकारच्या सिमला मिरचीच्या भाज्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि फारच चविष्ट असे झालेले आहेत. बाय बाय, गुड डे, टेक केअर.